आणि आता पुढची महत्त्वाची बातमी, हिंदुत्ववादी संघटना असलेली अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाईट गुरुवारी हॅक झाली। बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिनी या संघटनेकडनं महात्मा गांधींच्या हत्येची घटना ही पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हा अलीगडमध्ये पूजा पांडे या महिलेने केलेला होता। आणि या संतापजनक घटनेनंतर आता केरला सायबर वॉरियर्सनं अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाईटच हॅक केली आहे। वेबसाईटच्या संकेतस्थळाला आता त्यावर होम पेजवरती हॅकिंग टीमच्या मागण्या ज्या आहेत त्या दिसत आहेत। महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवरती गोळ्या झाडणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी या हॅकिंग टीमने केलेली आहे। सोबतच वेबसाईटवरती हिंदू महासभा मुर्दाबाद असं देखील लिहिलंय। आमचे प्रतिनिधी शरद जाधव यांनी हिंदू महासभेच्या वेबसाईटचा आढावा घेतला। 30 जानेवारीला संपूर्ण देशभरात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली जात होती आणि त्याच वेळेस हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांचा जो विकृतपणा आहे तो समोर आला। हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पोस्टरवर जी ती गोळीबार केल्याचा प्रकार झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात याचा निषेध झाला। पण आज एक दुसरी घटना घडली आहे, ती म्हणजे अखिल भारतीय हिंदू महासभा या महासभेची जी वेबसाईट आहे ती हॅक झाल्याचं समोर येतंय। आपण या ठिकाणी अखिल भारतीय हिंदू महासभेची जी वेबसाईट आहे ही www.abhmorg.in ही वेबसाईट आहे अखिल भारतीय हिंदू महासभेची, ती ओपन करण्याचा प्रयत्न करूया आपण। ही जी वेबसाईट आहे ती उघडण्याचा प्रयत्न केला तर तिथे थेट ही वेबसाईट हॅक झाल्याचं जे ते समोर येतंय आणि केरला सायबर वॉरियर्स यांनी ही वेबसाईट हॅक केल्याचं जे ते इथे लिहिलेलं दिसतंय। आणि त्याच्या खालीच आपण जर पाहिलं तर हिंदू महासभा मुर्दाबाद हे जे आहे हे टेक्स्ट इथे या ठिकाणी लिहिलेलं दिसतंय। आणि जसं जसं आपण खाली जाऊ तसं त्यांच्या या हॅकरच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील दिसत आहेत। गांधीजी ऑलवेज रिमाइंड ॲज अ इन्स्पायरेशन फॉर द पीपल ग्लोबली टू फॉलो राईट्स पाथ, द पाथ ऑफ नॉन व्हायलन्स इन ऑल देअर ॲक्शन्स, असा हा मेसेज आहे। आणि ज्यांनी कालच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारीला गांधीजींच्या पोस्टरवर गोळीबार केला त्या साध्वीला अटक करण्याची मागणी, लवकरात लवकर अटक करा अशी मागणी या हॅकरनं केली आहे। जसं जसं आपण आणखी खाली जाऊ त्या ठिकाणी या हॅकरनं साध्वीला ब्रेन बीच असं देखील म्हटलेलं आहे। यावरनं एक स्पष्ट होतं की ही जी वेबसाईट आहे अखिल भारतीय हिंदू महासभेची ही जी वेबसाईट आहे ही कुठेतरी कालच्या गांधी पुण्यतिथीच्या निमित्तानं जे गांधीजींचं विकृतपणाचा कळस हिंदू महासभेच्या या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून ही वेबसाईट हॅक करण्यात आली का काय असा संशय उपस्थित होतोय। शरद जाधव, TV9 मराठी, मुंबई।